निघून गेले. बुवानी स्वतःला शाहीर म्हणतात. बुवा शाहीर म्हणून घ्यायची तुमची लायकी नाही. अहो ज्याला गाता येतं त्याला शाहीर म्हणतात. एक गाणं घेतलं ते सुद्धा तुम्हाला धड गाता आलं नाही. ज्याला गाता येतं तिला कोकिळा म्हणतात आणि ज्याला गाता येत नाही त्याला घुबड म्हणतात. घुबड लक्षात ठेवा. बुवा दुसऱ्याला शहाणपण शिकवताना आपण किती पाण्यात उभं आहे याची पहिली खात्री करायची असते. त्याप्रमाणे तुम्ही म्हणालात आता की हा सात सर्व भाड्याचे आहे. ह्याच्यात एकही वस्तू भाड्याची नाही. तुम्हाला कुठली वस्तू पाहिजे असेल ती अडकावून ठेवा. जर परत मागितली तर तुम्हाला देऊन टाकेल. एकही वस्तू या ठिकाणी भाड्याची नाही. स्वतःचा साधा आहे सर्व. मात्र तुम्ही पूर्ण खात्री केल्याशिवाय उगाच दुसऱ्याचा ऐकून बदलता. बुवा स्मार्ट आहात, स्वतःला स्मार्ट समजता. आहे चांगलं लेक्चर वगैरे तुमचं खरंच चांगलं आहे, परंतु तुमच्याजवळ जो अभिमान आहे अभिमान कुठेतरी बाजूला ठेवायला पाहिजे. त्याच्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही. कदाचित खरंच तुम्ही फार मोठे व्हाल, तुमची प्रगती होईल, उच्च पदावर पोहोचाल, पण ही घमेंड आहे ना घमेंड ही बाजूला ठेवायला पाहिजे तुमची. त्यावेळेला तुमची प्रगती होईल बुवा. आणि समोर अहो वयोमानाचा तरी विचार करावा. काहीतरी लेक्चर देताना आम्ही सुद्धा आशेत जात नाही आजपर्यंत. लहानपणापासून बाऱ्या करतो. समोर माणूस कोण व्यक्ती उभी आहे याची थोडी जाण असावी शाहिराला. हे शाहिराचं कर्तव्य आहे. पहिलं लक्षात ठेवा. काही तोंडात आलं, उचलली जीभ लावली डाळ्याला असं करायचं नसतं कधी शाहिरांनी. त्यात आपलं हित नाही. त्याचप्रमाणे प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही बोललात. प्रश्नाचं उत्तर तुम्हीही दिलेलं साफ चुका आहे, एकदम चुका आहे. जरा अभ्यास करा इतिहासाचा. शहाजी राजांचं राज्य कुठं होतं, त्यांचं संस्थान कुठं होतं, आई भवानीचं मंदिर कुठे आणि संगमेश्वरातल्या वाघजाईचं मंदिर कुठे. बुवा इतिहासाचा पूर्ण अभ्यास करा, नंतर विषयाला हात घाला. विषय पूर्ण चुकलेला आहे, पूर्ण चुकलेला आहे. नमस्कार करतो मंडळी. गुरुवर्य माझे वाणी तशीच असणार. घमेंड म्हणाले घमेंड, याला घमेंडाला माज आहे माज. आणि याचा माज हा मीच उतरवणार. याचा माज मीच उतरवणार. शक्तिवाले शाहीर आदरणीय दत्तगुरु आगरे काय म्हणाले, पंचक्रोशीत मला कोण विचारत नाही, मला रडू येत आहे खरंच. अरे रडक्यात आहे ना, गावात तुला मान नाही, तुझ्या गावाला तर हुशार का मारतोस. पहिल्या बारी फक्त चुका दाखवल्यात, आता बारी कशी करतात ते माझ्याकडून शिकून घे. 101 रुपयाचं पारितोषिक दत्तगुरु आगरे. सयाजी चौगले कोल्हापूर 101 रुपयाचं पारितोषिक. हॉलमध्ये 13,500 बक्षीस. यांना 350 पण नव्हतं. हे यांच्या गावात येऊन पण बोलतोय. महाराष्ट्र गौरव भूषण लोकशाहीर तुकाराम मानकर यांचे शिष्य शाहीर सुनील भावकर, शाखा श्री स्थानेश्वर जागडी नृत्य कला पथकवाडी खडकावली यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. तुमचे लाख आभार आभार आभार. काय बोललो, काय म्हणतात, शाहीर जो आहे ज्याने फेटा घालावा त्याने खरं बोलावं. हे बिना फेट्याचे बिना टोपीचे आले म्हणजे फटारणी ठरले. आम्ही खोटं बोलत नाही. मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, या बाप्पाची शपथ घेऊन सांगतो, गवळण माझी आहे. या शाहिरामध्ये जर दम असेल, या पंचातून कोणतरी उठावं, एक विषय द्यावा, एक चाल द्यावी दुसऱ्याने आणि समोर बसावं. गाणं मी आणि त्याने लिहायचं, वेळ त्या निश्चित करून. यांची किती कवटी चालते बघतो. त्या गण गायला आज तुम्ही जे थांबलात ना, तुम्ही जे थांबलात ना ते माझ्यासाठी थांबलेले आहात. या नात्यासाठी थांबलेले, याच्यासाठी पण थांबलं नसतं. काय म्हणायचं, हे बोलणारे भाड्याने आणलेले, भाड्याने म्हणाला. इकडं ते म्हणते मला पंचक्रोशीत कोण पुत्र विचारत नाही. मग या पंचक्रोशीतले मी भाड्याने आणले कोण सांगेल ना. खडकली जावा, घुबड आहे घुबड. मला विचारायला ना, मी समजून देतो. आणि ज्याच्या ओठावर मिशीन आहे, स्टाईल आहे, पण शाहीर म्हणून जर तू समजत असेल तर ओठावर मिशी असावी, डोक्यावर टोपी असावी, नाहीतर छक्का असं म्हणतील. आवाज हा बेंबीच्या देठातून नाही काढायचा, आवाज हा इथून काढायचा.
बाकी तुम्ही चोर. अरे जो लिहितो तो दुसऱ्याला देतो आणि कॅसेट मध्ये गातो. जर खरंच कवी आहात तर दुसरा गाण लिहा. त्या ज्याने कॅसेट मध्ये गायला त्याला फोन केला, अरे तू काय सांगशील ते खातो पण म्हण बाबा मीच लिहिलाय हरियाणा लिहिलाय. अरे लायकी काय थोबार काय तुमचं. एवढा तापला काय बोलला, या हरीचा आनंदचाच आवडतो. काय भाषा, येऊ माझ्या भाषेवर काय म्हणतो. माझी इथे हिंमत असेल तर उपट माझ्या आया बहिणी समोर आहे तो. उपट, अरे तू शायर समजतोस ना. अरे बोरक्या ज्याच्या डोक्यावर टोपी ना तो बोरका शाहीर म्हणून रंगमंच